करतो नरेंद्र मोदी बरोबर आहे। रवी रवी चालू करा। हे मित्रा मित्रांनो 2 मिनिट शांत आहे। 2 मिनिट शांत राहा। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी मंचाच्या माध्यमातून हे सर्व वकील बंधू विधी मंचाच्या वतीने हे जे मोर्चा काढण्यात आलेला आहे त्यामध्ये सर्व विधिज्ञ व सर्व जे सर्वांना विनंती आहे, सर्वांनी करून आज जे आपण इथं मोर्चाचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे जे परवा दिवशी दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे जे पोलीस प्रशासनाकडून लाठीचार्ज किंवा लाठी हल्ला संबंधित जे विद्यार्थी आहेत, शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर लाठी हल्ला करण्यात आलं। तर त्या अनुषंगाने विधी मंचाच्या वतीने महत्वपूर्ण मिटिंग करण्यात आली आणि त्या मिटिंगच्या माध्यमातून जे वकील मंडळी आहे ते संविधानाचे रक्षक आहेत, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं काम जसं पोलीस प्रशासनाचं आहे तसंच वकिलांचं देखील आहे। तर त्याच अनुषंगाने सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी मंचाचे सदस्य असतील, अध्यक्ष असतील, सर्व पदाधिकाऱ्यांनी मिटिंगचं आयोजन नियोजन केलं आणि हे जे संविधान विरोधी कृत्य करण्यात आलेलं आहे या संविधान विरोधी कृत्याचा निषेध करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पूजन करून आज हे आंदोलन इथं संपन्न होणार आहे। हे महत्वपूर्ण निर्णय कालच्या मिटिंगमध्ये घेण्यात आलेला आहे आणि महत्वपूर्ण जे आंदोलनाच्या अनुषंगाने मागण्या आम्ही कालच्या मिटिंगमध्ये ठरवले होते ते महत्वपूर्ण मागण्या सर्वसामान्य लोकांना असं वाटत आहे की पोलीस प्रशासनाने हे लाठीचार्ज केलेला आहे, पण विधी मंचाची अशी भूमिका आहे की पोलीस प्रशासनाला आम्ही याच्यात जबाबदार मानत नाही, कारण की पोलीस प्रशासन जे वरिष्ठ त्यांचे अधिकारी आहेत, गृहमंत्री असतील, प्रधानमंत्री असतील यांच्या आदेशाबगैर त्यांनी कोणतीही कारवाई करत नाही। त्याच्यामुळे आम्ही यामध्ये पोलीस प्रशासनाला जबाबदार मानत नाही, कारण की ते सरकारी नोकर आहेत आणि जे त्यांना सरकार आदेश करेल त्याप्रमाणे ते वागतात। तर यामध्ये सर्वात महत्वाची तर कोण जास्त जबाबदार असेल तर 1 नंबर नरेंद्र मोदी साहेब आणि 2 नंबर म्हणजे अमित शाह साहेब, कारण की विद्यार्थ्यांचे जे रोष आहे मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत होती किंवा जे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांच्या हातातून सांभाळता येत नव्हतं, त्यामुळे त्यांना लाठीचार्ज करावा लागला आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन
संपुष्टात आणावं लागलं. तर हे संविधानामध्ये आपण जर 75वा स्वातंत्र्य दिवस बनवतो आणि लोकशाहीचा ध्वजकार करतो, आणि अशा परिस्थितीमध्ये संविधानाच्या विरोधात जाऊन जर सरकार किंवा प्रधानमंत्री असतील, गृहमंत्री असतील व सर्व मंत्री असतील संविधानाची शपथ घेऊन जेव्हा मंत्री बनतात, ते असं म्हणतात संविधानाची शपथ घेऊन आम्ही संविधानाच्या दायऱ्यामध्ये चौकटीमध्ये काम करू. पण प्रॅक्टिकली बघायला गेल्यानंतर मी जेव्हा आपण बघतो तेव्हा संविधानाच्या विरोधात सर्व कृती केली जाते. तर आम्ही वकील बंधू जे त्यांच्याकडे महत्वाची भूमिका आहे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची, या वकील बंधूंनी सर्व वकील बंधूंनी महत्वपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी मंचाच्या वतीने हे आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मागणी अशी आहे की त्याच्यामध्ये